साडी रियूज प्रोजेक्टमधली ही आपली 10वी साडी आज पूर्ण झालेली आहे। नाईफ प्लेटेड गाऊन आणि वरती जॅकेट आहे त्याला। स्टिचिंगला सुरुवात करूया। साडी बघा काहीतरी अशी होती, पूर्ण गोल्डन कलरची साडी आणि त्यावरती एक बॉर्डर होता। कटिंगचा व्हिडिओ आधीच आलेला आहे, हा स्टिचिंग व्हिडिओ आहे। तर जो पुढचा जो योकचा पार्ट आहे त्याला मला नेकलाइनला 2 बॉर्डर जॉईंट करायचे होते। आधी बॉर्डर जॉईंट करून घेतले, त्याच्यानंतर सरळ भागवरती अस्तरचा भाग ठेवून घेतले। जिथे बॉर्डर जॉईंट केलेला आहे तिथे मधोमध आपला व्ही आकाराचा जो गळा आहे त्या व्हीचा टोक मधोमध सिलाईच्या वरती ठेवून एक पिन लावून घेतलेला आहे, कापड हलणार नाही म्हणून। आणि जो दोन्ही बॉर्डर आहे तो बरोबर मध्ये येणार गळ्याच्या म्हणून। पाव इंचांनी सिलाई करून गळा जॉईंट करून घेतलेला आहे। गळा जॉईंट करून झाल्यानंतर गाऊन आपला स्लीवलेस बनवलेला आहे। तर स्लीवलेससाठी बघा मी काय करते, गळा जॉईंट करून झाल्यानंतर पाव इंचाने शोल्डर जॉईंट करायचे आणि जो आर्म होल आहे मुंडा खोली ते पण जॉईंट करून घ्यायचे। साडीचं सरळ कापड आणि त्यावरती अस्तर ठेवून बाही आणि वरचा शोल्डर आणि गळा असे जॉईंट करून घ्यायचे। नंतर कटिंग करून घ्यायचे। जो एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करून घ्यायचे। जर वेळेस आपण फक्त गळा जॉईंट करतो, हा स्लीवलेस बनवलेला आहे म्हणून असं जॉईंट केलेलं आहे। एक्स्ट्राचा जो कापड कट करून झाल्यानंतर सगळीकडे असे कट्स लावायचे आहेत, छोटे छोटे कट्स लावताना लक्षात द्या की सिलाई कात्रीच्या आतमध्ये नाही यावं। शोल्डरच्या इथे मुंडा खोलीच्या इथे सगळीकडे छोटे छोटे कट्स लावून घेतलेले आहेत। कट्स लावून झाल्यानंतर पलटी करायचे आहे, अस्तर आतमध्ये टाकून। नंतर मेन पार्ट वरती येईल साडीचा आणि सिलाई मारून घ्यायची आहे। दाबटीप मारून घ्यायचं आहे मुंडा खोलीला, शोल्डरला आणि गळ्याला। इथे मी दाखवलेली आहे तसंच। नीट शोल्डरचे कॉर्नर नीट हाताने बाहेर काढायचं आहे। मी इथे फक्त पुढचा योकचा पार्ट दाखवलेली आहे, मागचा पण सेम तसंच करायचं आहे। पण इथे 2 बॉर्डर जॉईंट केलेले आहेत म्हणून 2 पार्ट्स आले, मागे एकच येणार। आणि जर वेळेस आपण करतो तसंच गळा जॉईंट करायचा आहे, राऊंड गळा आहे मागचा। आणि असंच सेम शोल्डर जॉईंट करायचे आणि मुंडा खोली जो आहे ते पण जॉईंट करायचे आहे। फ्रंट एक दाखवलेला आहे, बॅक पण सेम तसंच करायचं आहे। नंतर बघा असं करून झाल्यानंतर जो आपला आहे अस्तर तो पण पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे। एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे कापड एक्स्ट्राचा जो आहे। हा बॅक पार्ट पण मी बनवून घेतलेला आहे। बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एकावरती एक ठेवून नंतर शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे। शोल्डर जॉईंट करून झाल्यानंतर हे आपला इथे जो वरचा जो पार्ट असतो कमरेच्या वरचा योक पार्ट तो आपला बनवून झालेला आहे। खालच्या घेरसाठी बघूया आपण सिलाई 2 सिलाई मारायचे आहेत। आधी एक कच्ची सिलाई मग नंतर पक्की सिलाई अशी मारायची आहे, जेणेकरून ते निघणार नाहीत पुढे। वरचा पार्ट बनवून तयार झालेला आहे। आता इथे 2 इंच सोडून पुढे प्लेट्स द्यायला सुरुवात करायची आहे। प्लेट्स बघा मी कशी देते, 2 इंच सोडून 2-2 इंचावरती मार्क केलेलं आहे आणि प्लेट्स द्यायला सुरुवात करायची आहे। प्लेट्स इथे नाईफ प्लेट देते। नाईफ प्लेट म्हणजे प्लेटची जी दिशा असते ती सगळी एकाच बाजूला असते। आणि जेवढी पण माझ्याकडे कापड राहिली होती कटिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं, जेवढी पण कापड राहिली होती ते मी 2 एक फोल्ड करून कट केलेलं आहे, म्हणजे पुढच्यासाठी एक पार्ट आला आणि मागच्यासाठी एक पार्ट आला। आणि जेवढी पण कापड आली तेवढी सगळ्याची मी प्लेट्स घेते। तर आपला जो कापड आहे कधी कधी जास्त होऊ शकतो, म्हणजे प्लेट्स बनवून झाली तरी कापड राहिलेली असेल तर काय करायचं आहे, 2 इंच घेते। आता मी चेक करते एकदा की आपला जो मेन पार्ट आहे त्याबरोबर ते खालचा जो प्लेट्सचा भाग आहे तो येतोय का। जर कापड जास्त असेल तर काय करायचे, वरून 2 इंच फोल्ड करायचे पण आतमध्ये जास्त कापड ढकलायचे। मी ते दाखवते बघा, वरून ते 2 इंचच दिसणार फोल्ड केलेलं, पण आतमध्ये जास्त कापड ढकलायचे। ह्याने घेर पण जास्त येईल आणि वरून फिनिशिंग पण छानच दिसेल। वरून ते 2 इंचच दिसणार। आधी अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे। वरच्या जो योक पार्ट आहे त्याला अस्तर जॉईंट केलेलं आहे। जो घेरचा नाईफ प्लेट मी बोलली आहे ते एकच साईडचं दाखवलेलं आहे, दुसऱ्या साईडचा पण सेम तसंच करायचं आहे। आधी एक साईड जॉईंट करून घेऊया, नंतर पुढच्या साईडला पण जॉईंट करून घ्यायचं आहे। जो खालचा घेरचा जो भाग आहे तो
अस्तर नंतर लावायचं आहे, आधी फक्त साडीचा जो कापड आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे. अस्तर पण अशा पद्धतीने लावणार आहोत जेणेकरून बाहेर शिलाई दिसणार नाही आणि फिनिशिंग छान दिसेल. हे बघा आपलं पुढचं, हे बघा अस्तर कसं लावायचं आहे. जो प्लेट्सचा जो भाग आहे तो वरती येणार आणि खालून आपल्याला अस्तर लावायची सुरुवात करायची उलट्या साईडने. अस्तर लावल्यानंतर मी दाखवते की फिनिशिंग कशी दिसते. बघा अस्तर लावून झाल्यानंतर दाखवते. बघा अस्तर पलटी करूया आणि बघा आतमधून कसं दिसतंय ते. बिलकुल तुमची शिलाई बाहेर दिसणार नाही. जी पण शिलाई असेल ती आतमध्येच हे होणार, लॉक होणार, बाहेर काही दिसणार नाही. दोन्ही साईडला पण सेम तसंच करायचं आहे. वरती प्लेट्सचा जो भाग आहे तो वरती येणार, अस्तर खालून जॉईंट करायचं आहे. नंतर पलटी केलं की असं दिसेल अस्तर. दोन्ही प्लेट्सच्या वरून एक किनारची टीप मारायची आहे. प्लेट्स नीट सेट होतील आणि इस्त्री करायचं जरुरी आहे. इस्त्री करावं लागेल, प्लेट्स असेल तर नीट बसणार ते. साईडची फिटिंग करून घ्यायची. त्यानंतर खाली बघा जो मी घेर आहे, घेरचा जो खालचा भाग, तिथे 2 बॉर्डर लावणार आहे. एक बॉर्डर ऑलरेडी आहे, त्यावरतीच दुसरा एक जॉईंट करणार आहे, बॉर्डर मोठा दिसावं म्हणून. बॉर्डर वेस्ट न करता मी असं त्याचा यूज करते आहे. दोन्ही साईडला, पुढच्या आणि मागच्या दोन्ही साईडला आपण बॉर्डर असंच लावणार आहोत. खाली जो बॉर्डर आहे हा बॉर्डर त्याच्या वर लावलेला आहे. बघा बॉर्डर लावल्यानंतर किती ब्रॉड दिसतोय तो. दोन्ही साईडचा मी दाखवते. बघा दोन्ही साईडचं लावून झालेलं आहे. साईडची फिटिंग करूया. साईड फिटिंग करण्यासाठी आपण जेवढी पण मार्जिन सोडली होती ना, त्या मार्जिनवरती मार्क करायचं आहे. कमर उंची जेवढी घेतली आहे त्याच्या खाली फक्त 3 इंचावरती मार्क करायचं आहे. फिटिंग तिथपर्यंतच करायची आहे. बघा वरून सुरुवात करायची आहे शिलाई करत आणि तिथपर्यंतच मारायचं आहे. शिलाई करत तिथपर्यंत आल्यानंतर तिथे 2-3 वेळा जास्त शिलाई करायची आहे. साडीचा जो कापड आहे दोन्ही तो आतमध्ये ढकलायचा आहे. फक्त अस्तरचीच शिलाई करून घ्यायची आहे तिथे. म्हणजे जो वरचा अस्तर आहे, पुढचा अस्तर आणि मागचा अस्तर, दोन्ही अस्तर पकडूनच शिलाई करायची आहे. साडीचं कापड आतमध्ये नाही आणायचं आहे. त्यानंतर जो साडीचा जो फॅब्रिक आहे पुढचा आणि मागचा, त्याचं पकडून एक शिलाई करायची आहे. दोन्ही वेगळी शिलाई करायची आहे. एक साईड दाखवली, दुसरा साईड पण सेम तसंच करायचं आहे. आणि जो अस्तर आहे आतमधला तो खालून 2 फोल्ड करायचा आहे. इथे आपला जो गाऊन आहे 1 पीस, त्याची स्टिचिंग झालेली आहे. जॅकेटची स्टिचिंग बघूया आता. जॅकेट स्टिच करताना मी कटिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलले होते माझ्याकडून मागे चूक झाली आहे. मागचा बॅकसुद्धा असा 2 फोल्डमध्ये 2 कटमध्ये निघालेला आहे. ते आधी शिलाई करून जॉईंट करून घेते आहे. बॅक कसं जॉईंट करून घेतलं आहे. त्यानंतर साडीच्या कापडावरती आपण कसं गळा जॉईंट करतो तसंच करायचं आहे. गळ्याच्या भोवती 1/2 इंचावरती टीप मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि कट्स लावायचे आहेत. नंतर गळा पलटी करायचा आहे. पलटी केल्यानंतर सुद्धा 1/2 इंचांचा एक शिलाई मारून घ्यायचे आहे, 1/2 इंचांचा. गाऊनसाठी आपण शोल्डर आणि बाह्या जिथे आपण लावतो आर्महोल तिथे पण शिलाई मारून घेतली होती. पण जॅकेटसाठी तसं करायचं नाही, कारण जॅकेटला पण बाही लावणार आहोत ना. एक्स्ट्रा नंतर जो अस्तर आहे तो सगळीकडे जॉईंट करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचा कापड सगळं कट करून घ्यायचं आहे. सगळं कट करून झाल्यानंतर हे बघा बॅकचा पार्ट असं दिसेल पूर्ण झाल्यानंतर. आता फ्रंटसाठी बघा दोन्ही साईड नीट व्यवस्थित ठेवायचं आहे, उलट सरळ बघून. त्यानंतर सरळ बाजूवरती अस्तरचा भाग ठेवायचा, अस्तरचा जो आहे एक भाग. नंतर बघा काय करायची आहे, जिथे गळा आपण जॉईंट करतो ना तिथून 1/2 इंचांवरती गळा जॉईंट करून यायचं आहे शिलाई मारत. तिकडे थांबून परत खालपर्यंत शिलाई घेऊन यायची आहे. जॅकेटसाठी फ्रंट ओपन असतो ना म्हणून. आणि अस्तरचा जो भाग आहे तो साडीच्या कापडावरती खाली ठेवा नीट, कारण खाली बॉर्डर येणार आहे वेस्ट लाईनला. मी चेक करते की सरळ उलट, कारण तसं होऊ शकतो डाऊट.
साडी दोन्ही साईडला सेम दिसते ना, बॉर्डरवरून आपण सरळ आणि जे उलट आहे ते बघून नीट ठेवून मग नंतर दुसऱ्या साईडला पण सेम तसंच करायचं आहे. खालच्या बॉर्डरवरती नीट ठेवायचं आहे आधी अस्तर. बघा खालच्या बॉर्डरवरती नीट ठेवलेलं आहे. नंतर शिलाई मारत यायचं आहे वरपर्यंत, गळ्यापर्यंत शिलाई मारत यायचं आहे. तिकडे थांबायचे गळ्याच्या इथे आणि नंतर राऊंड शेपमध्ये गळ्याच्या इथे पण शिलाई मारून घ्यायची आहे. नंतर जो एक्स्ट्राचा जो आहे गळ्याच्या बाजूला आणि खाली जॅकेटसाठी ते कट करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडला पण सेम तसंच करायचं आहे. कट्स लावून घ्यायचे, जे आपण नेहमीसारखं लावतो तसे कट्स लावून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडला पण कट्स लावून घ्यायचेत आणि मग नंतर आतमध्ये अस्तर पलटी करायचं आहे. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा, मी सांगते तिकडे. गळ्याचा जो आहे कॉर्नर ते हाताने नीट काढायचे बाहेर बोटाने. नंतर 1/2 इंचांची शिलाई मारत यायची खालपर्यंत, जसं आपण नेहमीसारखं मारतो तसंच. शिलाई मारायला वरून सुरुवात केली गळ्याच्या भोवती, तिकडे थांबायचं आहे. तिथून दाब उचलायचं आहे आणि परत खालपर्यंत शिलाई मारत यायचे. हे जॅकेटचा जो फ्रंटचा एक साईड झाला, दुसऱ्या साईडला पण सेम तसंच करायचं आहे. नंतर गळा आणि खालचा जो आहे फ्रंट ओपन तो जॉईंट करून झाल्यानंतर गळा जेव्हा आपण पलटी करतो अस्तर आतमध्ये, नंतर अशी अस्तर चारी बाजूने जॉईंट करून घ्यायचं आहे. अस्तर जॉईंट करून झाल्यानंतर एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करायचा आहे. दुसऱ्या साईडला पण सेम तसंच करायचं आहे. एक साईड असं दिसेल, दुसऱ्या साईडला पण सेम तसंच करायचं आहे. नीट सरळ उलट नीट चेक करूनच अस्तर लावायला घ्या, कारण असल्या कापडांमध्ये फार नंतर डाऊट येऊ शकतो. कारण सेम या साईडला पण सेम तसंच करायचं आहे. कट्स लावून घेतल्यानंतर अस्तर आतमध्ये पलटी करायचं आहे. 1/2 इंचांची शिलाई मारायची आहे, जिथे फ्रंट ओपन असेल तिथून वरती गळ्यापर्यंत. नंतर अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. वरपर्यंत यायचं अस्तर जॉईंट करून. ही आपली 10वी साडी होती. 11वी साडी मी विचार करते एक मदर डॉटर कॉम्बो बनवूया गुढीपाडवा स्पेशल म्हणून. एक्स्ट्राचं कट करायचं आहे. जर तो तुम्हाला गुढीपाडवाचा जो स्पेशल व्हिडिओ आहे तो पाहायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा मला. आता दोन्ही साईड, फ्रंटचे दोन्ही साईड ठेवलेत आणि बॅकचा एक साईड वरती ठेवून नंतर आपण जॉईंट करून घेणार आहोत शोल्डर. दोन्ही साईडचे शोल्डर जॉईंट करून घ्यायचे. अनायरा मध्ये मध्ये येते. हे बघा, दोन्ही साईडचे शोल्डर जॉईंट करून झाल्यानंतर शोल्डरच्या वरती एक किनारची टीप मारायची आहे. वरती जे ते शिलाई असणार शिलाई पुढे घ्यायचं आहे पुढच्या साईडला आणि वरून एक किनारची टीप मारून घ्यायची आहे शिलाईवरती. त्यानंतर भाई लावून घ्यायची आहे. भाई मी एक साईडची लावून घेते, दुसऱ्या साईडची दाखवते तुम्हाला. एक साईड मी लावून घेतली आधीच. सेंटरवरती सेंटर ठेवून भाई लावायला सुरुवात करायची आहे. शोल्डरचा सेंटर आणि भाईचा जो सेंटर असतो तो आधी लावून मग नंतर सुरुवात करायची. आधी एक साईड मग दुसरी साईड अशी. जो फ्रंटचा मुंड्याचा खोल भाग असतो तो नीट व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. नंतर दुसरी साईडची पण, दुसऱ्या मागच्या साईडची पण भाई लावून घेतली आहे. आधी कच्ची शिलाई मारून घ्यायची आहे, मग नंतर पक्की शिलाई मारून घ्यायची, म्हणजे शिलाई निघणार नाही अशी.
एक साईडचं बाही दाखवली, दुसऱ्या साईडचं मी बाही लावून घेतली आहे. साईडची फिटिंग करूया. एक इंचच मार्जिन सोडला होता ना, तर 1 इंचावरतीच शिलाई मारायला सुरुवात करायची. साईडने 1 इंचावरती मार्जिन घ्यायचं आहे आणि शिलाई मारायला सुरुवात करायची आहे फिटिंगसाठी. दोन्ही साईडला फिटिंग सेम तसंच करायचं आहे. जॅकेट पण मी पहिल्यांदाच ट्राय करते बनवायचा. कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगा. तुमच्याकडे काय आयडिया असतील ते पण मला सांगा. आपण तसं करायचा प्रयत्न करूया. नंतर बघा मी मागे टक्स लावून बघते की फिटिंग अजून छान आला असता तर जिथे आपण फिटिंग केली ना तिथे फोल्ड करायचं आहे बॅक साईड आणि तिथे त्याचा मध्य काढायचा आहे. मध्य काढून 6 इंचांवरती मार्क करायचे आहे. दोन्ही साईडला असे टक्स मारून घ्यायचे आहेत 6 इंचांवरती आणि मग टक्स मारून घ्यायचे दोन्ही साईडला. मी एकदम सोप्या पद्धतीने जॅकेट बनवायचं मी बोलली आहे. तुमच्याकडे काही असतील आयडिया अजून जॅकेटचे सुद्धा अजून सोप्या पद्धतीने ह्यापेक्षाही, तेही मला सांगा कमेंटमध्ये. मला छान वाटेल जर तुम्ही बोलला तर. नंतर बघा 2 इंचांची पट्टी काढली आहे. पट्टी मला कमी पडली म्हणून 2 पट्टी मी अशी शिलाई मारून एक मोठी पट्टी तयार केलेली आहे 2 इंचांची. त्यानंतर जी जॅकेटची सरळ बाजू आहे ना तिथून खालून सुरुवात करायची पट्टी लावायची. थोडंसं कापड मी पुढे सोडून फोल्ड केलेलं आहे. जिथे फ्रंट ओपन आहे तिथून सुरुवात करायची पट्टी जॉईंट करायला. आधी 2-3 शिलाई जास्त करून लॉक करून घ्यायचं आहे. नंतर पूर्ण खालनं पूर्ण कमरेचा जो घेरा आहे ना पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे पट्टी जॉईंट करून. आणि इथे पण एक्स्ट्राचं थोडं कापड सोडून फोल्ड करायचं आहे आतमध्ये. नंतर बघा जेव्हा आपण कापड आतमध्ये फोल्ड करणार ना तेव्हा बघा तो कसा दिसेल. हे बघा फिनिशिंग असं येईल बाहेर. नंतर तो कापड 2 फोल्ड करून पूर्णपणे आतमध्ये करायचं आहे. बाहेर काही दिसणार नाही, बाहेर फक्त फिनिशिंग येणार. पूर्ण कापड आतमध्ये फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. जॅकेट आपलं इथे पूर्ण झालेलं आहे. जे दोन्ही साईडचे आहे ते पण लॉक करून घ्यायचं आहे शिलाई मारून. हे बघा इथे आपला नाईट प्लेटेड गाऊन विथ जॅकेट पूर्ण झालेला आहे. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही आपली 10वी साडी होती जी आता पूर्ण झालेली आहे. आवडलं असेल तर सबस्क्राईब करा.